आपल्या देशातील विकासाचा बुरखा टराटरा फाडणारी ही दृश्य. या देशाला कुणी कितीही विश्वगुरू करण्याचा आणि विश्वगुरू झाल्याच्या वल्गना जरी केल्या तरी ही दृश्य पाहिल्यावर सर्वसामान्य जनता कोणतं जीणं जगतीये हे वास्तव समोर आलं. मुंबईपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूरच्या नडगाव चाफेवाडी या ग्रामीण भागातील माझ्या आदिवासी मायभगिनींना बघा किती सोयी सुविधांयुक्त जीवन जगण्यासाठी सरकार आणि प्रशासन लक्ष देत आहे. यात आपल्या देशातील नागरिकांचा काही दोष नाही, तर हा दोष आहे हा देश चालवणाऱ्या राज्यकर्त्यांचा, विरोधकांचा आणि सरकारी बाबूंचा. आपल्या देशात बुलेट ट्रेन आली, मेट्रो आली, मात्र जर ग्रामीण भागात साधे रस्ते सरकार देत नसेल तर या बुलेट ट्रेनचा आणि मेट्रोचा उपयोग तरी काय? नडगावच्या चाफेवाडी भागातील या गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यासाठी कपड्यांची झोळी करून चिखल तुडवत तिचे नातेवाईक चालताना दिसत आहेत. याआधी तिला वेळेवर उपचार न मिळाल्यानं तिची प्रकृती खालावली होती. सध्या तिला ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ज्या जिल्ह्यात हे झालं त्या ठाणे जिल्ह्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री पालकमंत्री एकनाथ शिंदे राहतात. मग आपल्या घरातच आपल्या जिल्ह्यातच सुविधा पुरवण्यासाठी ते अपयशी ठरत आहेत अशी चर्चा सुरू झाली. त्यामुळे या देशातील सरकार प्रशासन फक्त धनदांडग्यांना आणि श्रीमंतांना सुविधा पुरवण्यासाठी आहे असा विचार जर सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला तर त्यात चूक तरी काय? पब्लिक मीडिया, शहापूर.